नमस्कार मराठी ऑल अपडेटमध्ये स्वागत. त्या रात्री जोरात पाऊस पडत होता. मी माझी पोलीस ड्युटी करून घरी निघालो होतो. वाटेत मला पावसात भिजून ओलचिंब झालेली एक 18 वर्षाची तरुण मुलगी दिसली. तिने मला विनंती केली आणि म्हणाली की आजची रात्र मला तुमच्या घरी घेऊन चला. मी घरी एकटाच राहत होतो. तिची जवानी बघून मला राहवलं नाही. घरी आल्यावर अचानक जोरात वीज कडाडली आणि ती मुलगी भीतीने जोरात बिलगली. त्या मुलीच्या ओल्याचिंब शरीराने माझ्या अंगात आग लावली आणि मग नमस्कार. आज काही केसेस पूर्ण करून रात्रीचे 1 वाजले होते. बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता. सोबतच सोसाट्याचा वारा पण होता. मी माझी बाईक काढली आणि माझ्या घराकडे निघालो. माझ्या ड्युटीचा काही टाईम नव्हता. आमच्या कामात वेळेवर सुट्टी होईल याची काही शाश्वती नाही. मी गाडीवर भिजत घरी निघालो होतो. त्यात मी माझ्या घरी एकटाच राहत होतो आणि कुणीच माझी वाट बघणारं नव्हतं. त्यामुळे मी अगदी निवांत जात होतो. मला अजिबात गडबड नव्हती. पण तेवढ्यात मला एका सुनसान जागी एक तरुण मुलगी दिसली. 17-18 वर्षाची असेल ती. पावसात उभी होती. न जाणे का भिजत होती आणि ती थंडीने कुडकुडत होती. मी तसाच थोडा पुढे आलो आणि माझी नजर तिथल्या एका आडोशाला उभ्या असलेल्या 2-3 माणसांवर गेली, जे दारू पीत होते आणि त्या मुलीकडेच बघत होते. मला त्यांची नजर आणि भावना ठीक वाटली नाही. म्हणून मी गाडी माघारी घेतली आणि त्या मुलीजवळ आलो. मी तिला विचारलं की एवढ्या रात्री तू इथं पावसात भिजत काय करत आहेस? ती तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी अगदी बाहुलीसारखी माझ्याकडे बघू लागली. माझ्याकडे बघत असताना तिच्या त्या निळ्याशा डोळ्यात मला भीती स्पष्ट दिसत होती. मी तिला म्हणालो, इथे या सुमसान जागी तू जास्त वेळ एकटी थांबू नकोस. जा तुझ्या घरी. तिने मला काहीतरी बोलायला म्हणून तोंड उघडलं, पण काही न बोलता मान खाली घालून शांत बसली. तिचे लांबसडक काळे केस पाण्याने पूर्ण भिजले होते आणि तिच्या ओठावर पाण्याचे थेंब टपकत होते. ती मुलगी चांगलीच उंच आणि गोरीपाण होती. दिसायला पण अगदी सुंदर आणि आकर्षक होती. मी तिला म्हणालो, तू काही बोलत का नाही आहेस? चल तुझं घर दाखव, मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो. त्यावर ती फक्त एवढंच म्हणाली की माझं घर खूप लांब आहे. मी विचारलं, खरंच तुझं घर खूप लांब आहे का? त्यावर तिने फक्त होकार देत मान हलवली. मी म्हणालो, असू दे, काही प्रॉब्लेम नाही. मी तुला माझ्या गाडीवर तुझ्या घरी नेऊन सोडतो. चल बस माझ्या गाडीवर. ती म्हणाली, माझं घर त्या समुद्राच्या पलीकडे आहे. तिकडे गाडीवर नाही जाऊ शकत. हे ऐकताच मला जबर धक्काच बसला. मी तिला विचारलं, मग या शहरात तुझे कुणीतरी नातेवाईक असतील ना? त्याचा पत्ता सांग, मी तुला तिथे नेऊन सोडतो. तिने नकार देत मान हलवली. तिचं ते निरागस रूप बघून का कुणास ठाऊक मी तिच्याकडे ओढला जाऊ लागलो. मी तिला म्हणालो, हे बघ, आत्ता रात्र खूप झाली आहे. तू एक काम कर, तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. आजची रात्र माझ्या इथे राहा आणि मग उद्या सकाळी मी तुला तुझ्या घरी सोडायची व्यवस्था करतो. माझं ते बोलणं ऐकून तिला थोडं बरं वाटलं आणि ती माझ्यासोबत माझ्या घरी यायला तयार झाली. मी तिला माझ्या गाडीवर बसवून माझ्या घरी घेऊन आलो. घरी पोचलो आणि गाडी लावत असताना जोरदार ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि जोराचे वारे वाहू लागले. तो आवाज एवढा मोठा होता की छातीत धस्स झालं. त्या मुलीने भीतीने मला मिठी मारली. एक पूर्णपणे भिजून चिंब झालेली मुलगी माझ्या मिठीत होती. मी 22 वर्षाचा तरुण पोलीस होतो. माझ्या शरीरात जणू ज्वालामुखी पेटला होता. माझ्या मनाची मोठी उलथापालथ चालली होती. काय करावं सुचत नव्हतं आणि मी तिला जोरात आवळून घट्ट पकडली, कारण ती अजून भिवू नये म्हणून. या असल्या थंड वातावरणात तिच्या त्या भिजलेल्या अंगाची ऊब मला अजूनच तापवत होती. माझ्या आतली इच्छा जागी होऊ लागली होती आणि माझ्यावरचा ताबा सुटू लागला होता. तिला मिठी सोडायची अजिबात इच्छा नव्हती आणि मग मी तिला घेऊन घराच्या आतमध्ये आलो. घराच्या आतमध्ये आल्यानंतर ती सगळीकडे नजर फिरवून माझ्या घराला बघत होती, जणू ते घर नसून एखादा अजूबा आहे. मी गालातल्या गालात हसू लागलो. मला हसायला येत होतं. त्या मुलीने माझ्या घरात पाऊल ठेवताच न जाणे का पण मला खूप आनंद झाला होता. मी लगेच एक टॉवेल घेतला आणि तिला देत म्हणालो, पटकन अंग पुसून घे. असं म्हणत मी तिला टॉवेल दिला आणि ती माझं अंग पुसू लागलो. पण मी बघितलं तर ती मुलगी स्वतःचं अंग पुसायचं सोडून पूर्णपणे घरात गोलगोल फिरत होती. मला तर असं वाटत होतं जणू तिला आपण भिजलो आहोत याचं काही विशेष वाटत नव्हतं. मी तिला म्हणालो, तुला थंडी वाजून येईल. ती म्हणाली, नाही वाजणार, समुद्र आहे. तिचं बोलणं माझ्या डोक्याच्या बाहेरचं होतं की तिला नक्की काय म्हणायचं होतं. ती कुठल्या समुद्राबद्दल बोलत होती. मला असं वाटलं की ती बहुतेक समुद्राच्या किनाऱ्याला हिचं घर असेल, त्यामुळे हिला भिजायची सवय असणार. मी पटकन माझे कपडे बदलत तिला एक गाऊन दिला आणि तो घालायला सांगितला. पण ती मुलगी भिजलेल्या कपड्यातच माझ्याजवळ आली. ती जबरदस्त सुंदर होती, पण मला हे समजत नव्हतं की ती मुलगी कोण होती आणि कुठून आली होती. अशा अनोळखीला कधीच आपल्या घरात आसरा द्यायचा नसतो,
पण मी पोलीस होतो, त्यामुळे तिला एकटीला तर कसा सोडून येऊ शकत होतो. ओलेचिंब झालेले कपडे, तिच्या शरीराला असे काही चिकटले होते की तिच्या शरीराचा प्रत्येक उंचवटा स्पष्ट जाणवत होता. तिचं ते आखीव रेखीव शरीराचा उभार बघून माझ्या अंगात एक वेगळीच नशा जागी होत होती. मी पुन्हा एकदा माझ्या हातातला गाऊन तिला पुढे करत म्हणालो, हा घाल. पण ती काही न बोलता माझ्या समोर येऊन उभी राहिली. शेवटी मीच नाईलाजाने टॉवेल घेतला आणि तिचं संपूर्ण अंग पुसू लागलो. तिचा श्वास अचानक वाढला होता. तिचा घसा कोरडा पडला आणि माझ्या घशाला कोरड पडली होती. मी तिचे केस चांगले पुसून काढले आणि तिला म्हणालो, हा गाऊन घाल. पण ती काही न बोलता तशीच उभी राहिली. मग मी तिच्याकडे बघत तिला म्हणालो, मी बाहेर जातो, त्यानंतर तू कपडे बदल. मग मी मागे वळून जाणार तेवढ्यात तिने माझा हात पकडला. तिच्या त्या थंड हाताच्या स्पर्शाने मला तर जणू जोरात करंट बसला होता. ती मला म्हणाली, मला सोडून जाऊ नका, मला फार भीती वाटते, तुम्ही माझे कपडे बदला. तिच्या तोंडून हे वाक्य ऐकलं आणि माझा श्वास माझ्या घशातच अडकला. मग मी तिच्या अंगावर असलेल्या कपड्यांकडे नीट बघितलं. तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. तो ड्रेस कसला होता काय माहिती, तो मला थोडा विचित्र वाटला. त्या ड्रेसमध्ये ती अगदी माशासारखी दिसत होती. मी माझे डोळे बंद केले आणि त्या मुलीचे कपडे बदलायला लागलो. मी डोळे उघडे ठेवून अशा प्रकारे तिचं शरीर बघू शकत नव्हतो, नाहीतर माझ्यावर ताबा राहिला नसता. पण कपडे बदलताना तिच्या शरीराचा स्पर्श करत होतो. पण तिच्या शरीराला स्पर्श करताच मला आश्चर्य वाटलं, कारण मला असं वाटत होतं की तिच्या संपूर्ण शरीराला वाळू लागली होती. ते जाणवत होतं. मी थोडे कपडे उघडले आणि तिच्या शरीराकडे बघताच मला जबर धक्काच बसला, कारण तिच्या दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र शरीराला वाळू चिटकली होती. मी तिला त्या अवस्थेत बाथरूममध्ये घेऊन गेलो आणि तिला अंघोळ घालू लागलो. तिला या अवस्थेत बघून माझ्या भावनांवर ताबा ठेवणं कठीण होतं, पण मला काही प्रश्न पडले होते. तिच्या शरीराला एवढी वाळू कशी लागली? ही समुद्रात वाहून तर आली नसेल ना? कशी तरी तिला अंघोळ घातली आणि तिचं अंग पुसून तिला गाऊन घातला. तिचे कपडे वाळायला घातले. पण मला एक कळत नव्हतं की ती मुलगी माझ्यासमोर कपडे काढायला कशी काय तयार झाली. मी तर चक्रावून गेलो होतो. मी माझ्या आयुष्यात अशी मुलगी बघितली नव्हती. अशी मुलगी माझ्या आयुष्यात कशी काय आली असेल? माझ्या आयुष्यात काही कलाटणी तर येणार नसेल ना? ही मुलगी जर जलपरी तर नाही ना, जी समुद्रातून आली आहे? पण हिला बघून तर ही अगदी निरागस वाटत होती. मला काहीच समजत नव्हतं. मला जोराशी भूक लागली होती. मी तिला विचारलं, तुला भूक लागली आहे का? तिने मान हलवत होकार दिला. मी आतमध्ये किचनमध्ये गेलो आणि शिल्लक राहिलेलं अन्न आणलं आणि मग आम्ही दोघे मिळून जेवायला बसलो. ती एकदम शांत होती, कसला तरी विचार करत होती. जेवण झाल्यानंतर मग मी तिला विचारलं, मला सांग, तुझं घर कुठं आहे? ती म्हणाली, समुद्राच्या पलीकड दूर देशामध्ये. मग मी विचारलं की तू मग आलीच इथं कशी? जहाजात बसून आलीस का? ती म्हणाली, पोहून आली. मला तर तिच्या कुठल्याच बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मला तर वाटलं की ही मुलगी वेडी तर नसेल ना? दूरच्या देशातून समुद्रातून इतक्या लांब कुणी पोहत येऊ शकतं का? आणि का असेल? मी विचारलं, मग तू तुझं घर सोडून इतक्या लांब का आली असेल? ती म्हणाली, माझ्या वडिलांनी माझं लग्न ठरवलं होतं, पण मला दुनिया बघायची होती, म्हणून मी पोहत इतक्या लांब आले. मी तिला विचारलं, तुला तुझं घर कुठं आहे? काही माहिती आहे का? त्या जागेचं नाव तिने होकार देत मान हलवले आणि पुन्हा समुद्राच्या दिशेने बोट दाखवलं. मला तर काहीच समजत नव्हतं. तिने माझा हात तिच्या हातात घेतला आणि माझ्या अगदी जवळ आली. ती मला अशी काही चिटकली की आमच्या दोघांच्यात अजिबात अंतर राहिलं नाही. मी सगळं काही विसरून त्या क्षणात बुडून गेलो. ती मुलगी, ती जी साता समुद्रापार पोहत आली होती, मी तिला माझी बनवण्याचा विचार करत होतो. अशी मुलगी जर माझी झाली तर मी सगळ्यात वेगळा असेल, पण मी आत्ता पुढाकार घेणार नव्हतो. तिने माझ्या छातीवर तिचं डोकं ठेवलं आणि तिच्या केसात हात घातला. तिने केस अजून थोडे ओलेच होते. अचानक ती मुलगी माझ्या अगदी जवळ आली आणि तिचे ते ओठ माझ्या ओठांवर ठेवलं. तिचं ते चुंबन घेतल्यावर मला जाणवलं की तिच्यातून समुद्राचा गंध येत होता. मी जसजसा तिला जवळ घेत गेलो तसतसा मला तो समुद्राचा आभास जाणवू लागला. पण मी तर तिला चांगलीच अंघोळ घातली होती. मग असं कसं घडलं असेल? मग मी नक्की ही मुलगी कोण आहे तरी कोण? ही अगदी जलपरी तर नाही ना, जिच्यावर मी एवढा जीव लावतोय? तिने कपडे काढले आणि तिच्या त्या सौंदर्याच्या जादूने मला पूर्णपणे तिच्यामध्ये सामावून घेतलं. मी सगळं काही विसरून फक्त तिचाच झालो आणि
तोपर्यंत तिला प्रेम करत राहिलो जोपर्यंत माझ्यातली आग शांत झाली नाही. आम्ही दोघांनी पूर्ण रात्र एकमेकांसोबत घालवली. दुसऱ्या दिवशी मला जाग आली तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. मी डोळे उघडून बघितलं तर ती मुलगी माझ्यासमोर कागद आणि पेन घेऊन चित्र रेखाटून मला तिचं घर कुठं आहे ती दाखवत होती. तिने काढलेलं चित्र मी बघितलं आणि म्हणालो की इतक्या लांब जायचं म्हणजे पोट लागणार. मी तुझ्यासारखा पोहू तर शकत नाही ना. हे ऐकून तिला विश्वासच बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी मी एक नाव घेतली, ती जी मशीनने चालायची. मी ती नाव भाड्याने घेतली आणि थोडंफार खायला घेतलं. मी त्या मुलीसोबत निघालो आणि ती जसं सांगत होती त्या नकाशाच्या हिशोबाने निघालो होतो. अचानक मला भीती वाटू लागली. मी तर त्या मुलीला ओळखत पण नव्हतो आणि तरी पण मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून समुद्रात एवढ्या दूर आलो. त्यात मला पोहायला पण येत नव्हतं. त्यामुळे तर मला अजूनच जास्त टेन्शन आलं. भीतीने माझ्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. काही वेळात खोल समुद्रात गेल्यावर कशाला तरी आमची बोट थडकली आणि उलटली. तसा मी खोल समुद्रात पडलो आणि बुडालो. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. जेव्हा मी शुद्धीत आलो आणि डोळे उघडले तेव्हा मी एका निर्जन बेटावर होतो आणि ती मुलगी माझ्या शेजारीच होती. बहुतेक ती मुलगी मला इथे घेऊन आली असेल किंवा मग एकतर मी मेलो असेल. पण मग नंतर त्या मुलीने मला हात लावला तसं मला जाणवलं की मी तर जिवंत आहे. मी तिला विचारलं, आपण कुठे आहोत? त्यावर ती म्हणाली, आपण माझ्या घरी आहोत. हे बेट तिचं घर आहे. ती मुलगी मला तिच्या बेटापर्यंत घेऊन आली. मला सुरुवातीला वाटलं की हे बेट अगदी निर्जन असेल, पण नंतर समजलं की तसं नव्हतं. ती मुलगी मला त्या बेटावर एका गावात घेऊन आली जिथे 15-20 घरं होती. मला येताना बघून तिथल्या लोकांना आश्चर्य वाटलं आणि ते मला बघण्यासाठी एकत्रित जमले. मग ती मुलगी पळत तिच्या आईजवळ गेली आणि तिला म्हणाली, आई, हे बघ, हेच आहे माझं प्रेम. मला यांच्याशीच लग्न करायचं आहे. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तिथेच उभा राहून त्या लोकांना बघत होतो. त्या लोकांनी माझं फार छान स्वागत केलं आणि मग त्यांनी मला त्यांची शेतजमीन दाखवली. ते मला सांगू लागले की ते हे शेती करून आणि समुद्रातून मासे पकडून त्यांचं जीवन जगतात. शेजारीच गोड पाण्याचा बारमाही झरा होता. ते लोक त्याचं पाणी पितात. काही दिवस तिथे त्यांच्यासोबत राहिल्यानंतर मी ठरवलं की मी त्या मुलीसोबत लग्न करून माझं पुढचं सगळं आयुष्य तिथेच घालवीन. पोलिसाची नोकरी करून मी पण कंटाळलो होतो आणि तिथं तर मला ते भेटलं होतं जे मला कधीच सोडायचं नव्हतं. ते म्हणजे मनाची शांती. हळूहळू मी त्या लोकांच्यात मिसळून गेलो. त्या मुलीने मला थोडं थोडं करत समुद्रात पोहायला शिकवलं आणि मग आम्ही दोघे समुद्रात पोहायचो आणि पुन्हा आमच्या घरी माघारी जायचो. धन्यवाद.